वेलकम ऑल. मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आयोगाने एक विचारलेला क्वेश्चन आहे, या क्वेश्चन संदर्भात आपल्याला डिस्कस करायचं आहे. खरं तर हा क्वेश्चन जो आहे तो भक्ती आंदोलनावर विचारलेला क्वेश्चन होता. ठीक आहे, आर्ट अँड कल्चरमध्ये भक्ती आंदोलन किंवा भक्ती चळवळीवर हमखासपणे तुम्हाला प्रत्येक पेपरला किमान 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. त्या स्वरूपातला हा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, भारतात निर्मित भक्ती साहित्यांचे महत्व आणि योगदान स्पष्ट करा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ह्या प्रश्नामधले काही कीवर्ड्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, काही फोकस्ड एरिया तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा बघा, भारतात निर्मित भक्ती साहित्यांचे योगदान आणि योगदान स्पष्ट करा आणि महत्व स्पष्ट करा. सो भारतामध्ये निर्मित झालेलं भक्ती साहित्य, ओके, या संदर्भात तुम्हाला सांगायचं. आणि भक्ती साहित्य, आता या प्रश्नामध्ये मुलांचं कन्फ्युजन हे होतं की खूप सारे एक्झाम्पल देण्याचा प्रयत्न मुलं करतात. मुळात प्रश्नाची मागणी काय आहे हे समजून घ्या. इथे खूप सारे एक्झाम्पल्स देण्यापेक्षा भक्ती साहित्याचं योगदान काय आहे, यामध्ये भक्ती आंदोलनाचं तत्व काय आहे हे सांगणं स्पष्ट आहे. आता यामध्ये हे तर लक्षात आलं की भारतात निर्मित भक्ती साहित्य आणि या भक्ती साहित्याचं योगदान काय आहे. मग ते सांस्कृतिक योगदान असेल, ते धार्मिक योगदान असेल, ते सामाजिक रचनेमधलं सुद्धा योगदान असेल, अशा सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची आहे. ओके, हा प्रश्न थोड्या अनुषंगाने मी म्हणेल की भक्ती आंदोलनाच्या महत्वावर विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग या प्रश्नाची सुरुवात किंवा हा प्रश्न डिकोड करत असताना किंवा या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना या प्रश्नाची सुरुवात आपण काय करू शकतो पहा. मला असं वाटतं की या प्रश्नाची सुरुवात करत असताना ह्या लाईन्स खूप समर्पक आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं संत कबीरांचा एक दोहा आपल्याला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे किंवा लिहिला तर अतिउत्तम. यामध्ये काय सांगितलंय पहा, या दोहामध्ये ते म्हणतात की भक्ती उपजे द्रविड लाये रामानंद, प्रकट करी कबीरने सातो द्वीप नोखंड. लक्षात घ्या, भक्ती जी तयार झाली किंवा भक्ती आंदोलनाच्या बाबतीत जर सुरुवात केली तुम्ही, तर साधारणतः इसवी सनाच्या 7व्या शतकापासून भक्ती आंदोलनाला सुरुवात होते. तर यामध्ये ही जी पंक्ती आहे, हा जो दोहा आहे, हा खूप समर्पक सांगतो की भक्ती उपजे द्रविड, द्रविड माने दक्षिण, लाय रामानंद, रामानंद यांनी दक्षिणेकडून भक्ती प्रसारित करत ते उत्तरेकडे आले होते. प्रकट करी कबीरने, माने ह्याच भक्तीला अजून चांगल्या पद्धतीने उत्तरेकडे जर प्रकट केला असेल तर ते संत कबीरांनी केलं. सातो द्वीप नौखंड, आणि त्याचा प्रचार जो आहे तो सातो द्वीप नौखंड असा झालेला आहे. या उक्तीला जर तुम्ही सुरुवातीला लिहिलं की इसवी सनाच्या 7व्या शतकापासून सुरू झालेली भक्ती चळवळ व तिचे प्रादेशिक आध्यात्मिक स्वरूप, या सर्व गोष्टींचा अनमोल ठेवा म्हणजे भक्ती साहित्य होय, ज्याने भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक पाया रचला. अशा पद्धतीची सुरुवात या प्रश्नासाठी अतिशय समर्पक होऊ शकते. ठीक आहे, या प्रश्नाच्या मध्यामध्ये काय लिहिता येऊ शकतं आपल्याला हे आपण पाहणार आहोत. पहा, या प्रश्नाच्या उत्तराला हात घालत असताना आपण याच्या सुरुवाती म्हणजे साधारणतः त्याच्या मध्यामध्ये आपल्याला काही बेसिक पॉइंट्स लिहावे लागतील. भक्ती साहित्यानं खरं तर एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी क्रिएट करून दिला, ते म्हणजे ईश्वराचं नवीन स्वरूप. इथे एकदम 1-2 संकल्पना इथे येतात. एक आहे ब्रह्म आणि दुसरं जे आहे ते आहे आत्मा. आत्मा म्हणजे तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आणि ब्रह्म म्हणजे ईश्वर, ही एक संकल्पना. आता यामध्ये या संकल्पनेला इसवी सनाच्या 9व्या शतकामध्ये सुद्धा आदि शंकराचार्यांनी डिनोट केलं होतं अहम ब्रह्मास्मी या नावाने, की मीच ब्रह्म आहे. त्यामध्ये त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की चराचरामध्ये आणि सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये त्या ईश्वराचा अंश आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म, मीच ईश्वर. त्यामुळे प्रत्येकामध्ये ईश्वर शोधा. एक सामाजिक समानता, सामाजिक बांधिलकी, या गोष्टी इथून सुरू झाल्या होत्या, लक्षात ठेवा. अशा गोष्टींना एक्झाम्पल घेऊन तुम्ही एक दृष्टिकोन या ठिकाणी मांडू शकता प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीच्या नंतर. जे मध्य तुम्ही लिहाल त्या मध्यामध्ये, त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता की अशा स्वरूपाच्या ह्या तत्वज्ञानामुळे खरं तर समाजामध्ये समानता, खरं तर त्यावेळेस समाज जो होता तो वर्णावर आधारित होता, तो जाती व्यवस्थेमध्ये विभागलेला होता. अशा केसमध्ये कुठे ना कुठेतरी भक्ती आंदोलनातून निर्माण झालेले हे दृष्टिकोन समाजामध्ये एक समानता निर्माण करतात, एक समानता प्रस्थापित करतात, आणि ही समानता अहम ब्रह्मास्मी या तत्वावर येते. इसवी सनाच्या 12व्या शतकात संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की म्हणजे बघा,
ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या सगळ्यांना एक कहाणी माहिती असेल की संत ज्ञानेश्वर माऊलींनी काय रेड्याच्या तोंडून वेद वदविले, तर तिथं सुद्धा ही संकल्पना येते की ईश्वर हा चराचरामध्ये आहे आणि जर ईश्वर चराचरामध्ये आहे, सगळ्यांच्या अंगी तोच ईश्वर निवास करतो, तर मग आपण वेगळे कसे? एक प्रकारे सामाजिक समानता, एक बंधुभाव आणि सामाजिक विकृतींवर प्रचंड मोठा प्रहार करणारी एक महाराष्ट्राची वारकरी संप्रदायातील परंपरा, या संदर्भात सुद्धा तुम्ही लिहू शकता. येथील भेदाभेद अमंगळ अशा स्वरूपाच्या वाणीतून खरं तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील परंपरेनं एक प्रकारे सगुण भक्ती जरी केली असली तरी सुद्धा त्यामध्ये जातीभेदाला मात्र पूर्णपणे वेगळं ठेवलं होतं, हे लक्षात ठेवा. हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. आणि खऱ्या अर्थानं ही भक्ती जी आहे ही क्षेत्रीय भाषेमध्ये म्हणजे प्रादेशिक भाषेमध्ये साकारलेली होती. ठीक आहे ना. त्यामुळे हिचा एक प्रकारे क्षेत्रीय प्रभाव पाहायला मिळतो. दक्षिणेकडच्या काही भाषा, त्या ठिकाणचे क्षेत्रीय प्रभाव, महाराष्ट्रातील मराठी अस्मिता, खरं तर महाराष्ट्रातील भक्ती आंदोलनानं एक प्रकारे मराठी अस्मिता जागी केली होती. उत्तरेकडे सुद्धा अशाच पद्धतीच्या काही अस्मिता ज्या आहेत त्या हिंदी साहित्यातून जाग्या झाल्या होत्या. तर इथं लक्षात ठेवू शकता की भक्ती साहित्यांमध्ये क्षेत्रीय भाषाचा प्रभाव हा खूप मोठा पाहायला मिळतो. यामुळे खरं तर समाजामध्ये एक प्रकारची बांधिलकी निर्माण झालेली आहे. एक सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या का होईना, पण समाज हा एकसंध बांधण्याचं काम या ठिकाणी भक्ती साहित्याने केलं होतं, हे तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला डिनोट करता यायला हवं. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सांगायचंय की भक्ती साहित्यातील तत्वज्ञानानं, त्याच्यामध्ये सुफी संतांची पण मुवमेंट तुम्ही सांगू शकता. ठीक आहे ना. सुफी संतांनी सुद्धा ईश्वराला किती महत्व दिलेलं आहे, म्हणजे एकेश्वरवाद जरी असला तरी सुद्धा ईश्वराचं महत्व खूप मोठं सांगितलेलं आहे, इथे लक्षात ना. आणि एक प्रकारे भावनात्मक भक्ती या ठिकाणी तुम्हाला सुफी संतांच्या चळवळीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकते. भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेमध्ये भक्ती साहित्यांचं खूप मोठं योगदान आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात अशा स्वरूपाचं असायला हवं. मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशा पद्धतीने तयार करू शकता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. अजून काही वेगळे काही मुद्दे तुमच्याकडे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. सेशन आवडला असेल तर नक्की सेशनला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करायचं. थँक्यू सो मच.